श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. येत्या 20 मार्चला शुक्रवारी आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला स्वामी महाराजांची प्रभावी सेवा ही तर करायचीच आहे, पण त्यासोबतच आजपासून स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त उंबराच्या झाडाला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत ही एक वस्तू जर आपण उंबराच्या झाडाला अर्पण केली तर यामुळे स्वामी समर्थ महाराज आपल्यावर नक्की प्रसन्न होतील आणि स्वामींची कायम कृपादृष्टी ही आपल्यावर राहील आणि तसंच आयुष्यभर आपल्याला काहीच कमी पडणार नाही. आपल्या सर्व इच्छा मनोकामना यामुळे पूर्ण होतील आणि त्याचप्रमाणे हा उपाय केल्याने आपल्या संपूर्ण घराची भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू आपल्याला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत उंबराच्या झाडाला आपल्याला अर्पण करायची आहे, कोणत्या वेळेमध्ये करायची आहे, कशी करायची आहे, याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणूनच ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. याला तुम्ही उपाय म्हणू शकतात किंवा सेवासुद्धा म्हणू शकतात. तर हा उपाय किंवा ही सेवा आपल्याला कशी करायची आहे याबद्दलचीच संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचाच एक अवतार आहे. जी व्यक्ती स्वामी समर्थ महाराजांची अगदी मन लावून पूर्ण श्रद्धेने विश्वासाने सेवा करत असते तर त्या व्यक्तीला स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेची प्रचिती ही येतच असते. स्वामी समर्थ महाराज त्या व्यक्तीला त्याने केलेल्या सेवेची प्रचिती ही नक्की देतातच आणि हा अनुभव अनेक जणांचा आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त बऱ्याच सेवेकऱ्यांनी स्वामी महाराजांची वेगवेगळी सेवा ही सुरू केलेली असेलच. स्वामी समर्थ महाराज हे आपल्यावर प्रसन्न व्हावेत, त्यांची कृपादृष्टी ही आपल्यावर कायम राहावीत, त्यांची साथ ही आपल्याला कायम लाभावी यासाठी आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असतो. कारण स्वामी समर्थ महाराज या संपूर्ण विश्वाचे चालक, मालक, ब्रह्मांड नायक आणि पालक आहेत. आणि अशा ब्रह्मांड नायकाचा हात ज्याच्या डोक्यावर आहे तर त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये काहीच कमी पडत नाही. कितीही संकट अशा व्यक्तीच्या आयुष्यात आली तरीसुद्धा त्या संकटांची झळ स्वामी महाराजांच्या कृपेने त्या व्यक्तीला लागत नाही. आणि म्हणूनच स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहावी, त्यांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहावा, त्यांची साथ ही आपल्याला कायम मिळावी यासाठीच स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत आपल्याला स्वामी महाराजांची ही सेवा तर करायचीच आहे, पण त्यासोबत औदुंबर वृक्षाला ही एक वस्तूसुद्धा आपल्याला जरूर अर्पण करायची आहे. हा प्रभावी उपायसुद्धा आपल्याला या काळामध्ये करायचा आहे. साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबर वृक्षाची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली. औदुंबराला या भूतलावरील या पृथ्वीवरील कल्पवृक्ष असं म्हणतात. श्रीहरी विष्णूने सुद्धा औदुंबर या वृक्षाला असा आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील, तसंच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि औदुंबर वृक्षाचे दर्शन केल्याने उग्रताही शांत होईल आणि तसंच या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांची पापेही आपली नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्तीसुद्धा होत असते. त्याचप्रमाणे औदुंबराच्या झाडाखाली एका ब्राह्मणाला जर आपण जीव घातला तर यामुळे अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ हे आपल्याला प्राप्त होत असते. औदुंबर वृक्षाखाली बसून आपण जर निर्मळ मनाने जप केला तर आपल्याला अनंत गुणांनी त्याचे फळ मिळत असते. तसंच औदुंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य हे आपल्या पदरी पडत असतं. या झाडाच्या 1 लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे भयंकर रोग हे देखील दूर होत असतात. तसेच औदुंबराच्या सावलीत जप अनुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती ही आपल्याला होत असते आणि जपाचे अनंत पटीने फळ हे देखील आपल्याला प्राप्त होत असते. औदुंबराची सेवा केल्याने धनधान्य, संपत्ती, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य देखील आपल्याला प्राप्त होत असते. तर इतकं महत्त्व या उंबराच्या म्हणजेच औदुंबराच्या झाडाचं आहे आणि म्हणूनच स्वामींना प्रिय असलेल्या, स्वामींचा वास असलेल्या या झाडाला आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत ही एक वस्तू अर्पण करायची आहे. तुम्ही आजपासून किंवा उद्यापासून हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्ही अगदी 5 दिवस, 3 दिवस किंवा अगदी 1 दिवससुद्धा स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत केला तरीही चालेल किंवा 20 मार्चला शुक्रवारी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनालाही तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आधीच्या स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या आधीच्या या काही दिवसांमध्ये स्वामी समर्थ महाराजांचं तत्त्व हे आपल्या पृथ्वीवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक सक्रिय झालेलं असतं आणि
खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत झालेल्या या सकारात्मक स्वामीतत्वाच्या लहरींचा आपल्याला अधिकाधिक लाभ मिळावा यासाठीच हा आपल्याला उपाय करायचा आहे। तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि या कलशामध्ये आपल्याला शुद्ध स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर कच्चं दूध हे टाकायचं आहे आणि तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर 1 चमचा गंगाजलसुद्धा तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि तसंच चिमूटभर काळे तीळ हे सुद्धा आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्याचप्रमाणे थोडंसं लाल चंदन हे सुद्धा या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि लाल चंदन जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याऐवजी थोडंसं कुंकू हे या पाण्यामध्ये टाकू शकतात। तसंच चिमूटभर हळदसुद्धा आपल्याला या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि यानंतर आपल्याला चिमूटभर अखंड अक्षदा या घ्यायच्या आहेत। कुठेही तुटलेल्या फुटलेल्या खंडित झालेल्या अक्षदा आपल्याला यासाठी घ्यायच्या नाही आहे, तर अखंड असतील अशाच अक्षदा आपल्याला यासाठी घ्यायच्या आहेत आणि या अक्षदांवर थोडंसं हळद आणि कुंकू टाकून त्या आपल्याला लाल पिवळ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि तसंच आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा सुद्धा घ्यायचा आहे आणि एक पिवळ्या रंगाचं फूल हे आपल्याला घ्यायचं आहे। मग तुम्ही इथे पिवळ्या रंगाचं झेंडूचं फूल घेऊ शकतात, शेवंतीचं फूल घेऊ शकतात किंवा इतर कुठलंही पिवळ्या रंगाचं फूल तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात आणि यानंतर हा दिवा आणि तो तांब्याचा कलश, पाणी भरलेला तांब्याचा कलश घेऊन आपल्या घराजवळ जिथे कुठे औदुंबराचं झाड असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे। दत्त मंदिरांमध्ये सुद्धा औदुंबराचं म्हणजेच उंबराचं झाड असतं, तर तुम्ही तिथे सुद्धा जाऊ शकतात आणि तिथे गेल्यावर सर्वात आधी आपल्याला आपण जो दिवा नेलेला आहे तर तो दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जे काही कलश भरून पाणी नेलेलं आहे तर ते पाणी आपल्याला गोलाकार फिरवून त्या झाडाला अर्पण करायचं आहे। उंबराच्या झाडाभोवती प्रदक्षिणा मारत आपल्याला हे पाणी संपूर्णपणे त्या वृक्षाला, त्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपण ज्या काही लाल पिवळ्या केलेल्या अक्षदा आहेत तर त्या अक्षदा आपल्याला झाडाच्या मुळाशी, खोडाला अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला या झाडाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत। प्रदक्षिणा मारत असताना आपल्याला श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे आणि 11 प्रदक्षिणा या मारायच्या आहेत आणि यानंतर या झाडाखाली बसूनच आपल्याला 108 वेळा दत्त महाराजांचा किंवा स्वामी समर्थ महाराजांचा मंत्राचा जप करायचा आहे। मग तुम्ही ते श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करू शकतात किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करू शकतात किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा जप करू शकतात, पण हा जप तुम्हाला 108 वेळा करायचा आहे। तर याप्रमाणे ही सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला त्या झाडाला आपलं डोकं हे खाली टेकवून नमस्कार करायचा आहे आणि तुमची कुठली इच्छा ही जर पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला या झाडाला प्रार्थना विनंती करायची आहे आणि तसंच तुमची कुठली एखादी समस्या असेल तर ती समस्या दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही यावेळी या झाडाला प्रार्थना विनंती करायची आहे। असं केल्याने तुमची ती इच्छासुद्धा पूर्ण होईल आणि तुम्हाला जी समस्या असेल तर ती समस्यासुद्धा तुमची स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने नक्की दूर होईल आणि आयुष्यभर तुम्हाला कशाचीच काहीच कमतरताही भासणार नाही आणि तुमच्या संपूर्ण घराची भरभरून प्रगती होईल। तर याप्रमाणे ही सेवा, हा उपाय आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत करायचा आहे। मग तुम्ही हा उपाय किंवा ही सेवा 7 दिवससुद्धा करू शकतात, त्याचबरोबर 5 दिवस किंवा 3 दिवससुद्धा करू शकतात किंवा मग अगदी प्रकट दिनाच्या दिवशीही केली तरीसुद्धा चालेल आणि शक्य झाल्यास तुम्हाला हा उपाय, ही सेवा सकाळीच करायची आहे आणि जर सकाळी तुम्हाला वेळ मिळाला नाही तर संध्याकाळी तुम्ही हा उपाय, ही सेवा केली तरीसुद्धा चालेल। या औदुंबर वृक्षाची पूजा केल्याने आपल्या कुंडलीमधील शुक्रग्रह हा मजबूत होत असतो आणि शुक्रग्रह हा धनसंपत्ती संबंधित कारक ग्रह आहे। ज्या व्यक्तीच्या कुंडलीमधील शुक्रग्रह हा मजबूत असतो तर अशा व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं, त्या व्यक्तीकडे लक्ष्मीही आकर्षित होते आणि आलेली लक्ष्मीही सुद्धा स्थिर होते आणि अशा व्यक्तीला सदैव धनसंपत्ती, ऐश्वर हे प्राप्त होत असतं। धनसंपत्तीची कमतरता अशा व्यक्तीला कधीच भासत नाही आणि म्हणूनच तुमच्याही घरामध्ये जर सतत पैशांच्या अडचणी असतील, कर्ज असेल, दारिद्र्य हे तुमच्या घरामध्ये असेल, गरिबी असेल, तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला फळ जर प्राप्त होत नसेल तर मग तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त ही सेवा अवश्य करा। मग सांगितल्याप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत तुम्ही कोणत्याही दिवसापासून ही सेवा सुरू करू शकतात। यामुळे तुम्हाला स्वामी कृपाही नक्की प्राप्त होईल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होऊन तुमच्या घराची प्रगती होईल आणि म्हणूनच हा उपाय तुम्ही अवश्य करा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।